नाशिकमध्ये खड्ड्यामुळे चौघांचा बळी गेल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महापौर दालनात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी. कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार. महापौर हिमगौरी अडकेंची माहिती. नाशिकमध्ये खड्ड्यामुळे झालेल्या अपघाता प्रकरणाची चौकशी करा. आयुक्त महापौरांची चर्चा केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. तर दोषींवर कडक कारवाई करा. प्रशासनाला निर्देश. खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात निलेश कोतकर यांचा मृत्यू. भाजप शिवसेनेमधील वादानंतर ठाण्यामध्ये बावनकुळेंच्या स्वागताचे बॅनर. ठाणे पालिकेच्या विकास कामांचा उद्घाटन सोहळ्यावरून महायुतीत वाद झाला होता. उद्घाटन सोहळ्यामध्ये भाजपला डावलल्यामुळे भाजपचे नेते नाराज होते. छत्रपती संभाजीनगरच्या एफडीए प्रयोगशाळेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर. तुकाराम मुंडेंच्या कार्यपद्धतीवर 29 अधिकारी कर्मचाऱ्यांचा आक्षेप. आयुक्त तुकाराम मुंडेंची मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार. एमसी स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय. पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांकडून फिर्यादी महिलेला सोबत घेऊन साताऱ्यात पर्यटन. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका महिला PSI सह तिघांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा. तपासाऐवजी भटकंती करत निष्काळजीपणा केल्याचं चौकशीत निष्पन्न. पुणे महापालिका शिक्षण विभागाविरोधामध्ये शिंदेंची शिवसेना आक्रमक. शिक्षण खात्यातून एका शाळेची फाईल गायब झाल्याचा आरोप. महापालिकेच्या गेटवर चढत निषेध व्यक्त. गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नशामुक्त मुंबई अभियानाचा शुभारंभ. भारताला आतून पोकळ करण्याचं षडयंत्र. तरुणाईनं एकजुटीनं लढावं. फडणवीसांचं आवाहन. आता वयात महत्वाच्या टॉप 9ला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी अभिजित दिपकेंची भेट घेतली. चंद्रकांत खैरेंनी अभिजित दिपकेंचं अभिनंदन केलं. तसंच त्यांच्या आईवडिलांशी देखील संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जावर 90 दिवसात निर्णय बंधनकारक. निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. अक्कलकोट मंदिराच्या विकासाची जबाबदारी आता म्हाडाकडे. स्वामी समर्थ मंदिरासाठी म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर नियुक्ती. बनावट पासपोर्ट प्रकरणामध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला 7 वर्षांचा तुरुंगवास. सीबीआय न्यायालयाचा निकाल. छोटा राजन उर्फ विजया कदम, राजेंद्र आणि नाना यांना बनावट कागदपत्रांचा वापर करून पासपोर्ट मिळवल्याबद्दल सक्त कारावासाची शिक्षा. समीर वानखेडे यांना एनसीबीच्या चौकशीतून अंतरिम दिलासा. अनियमिततेच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा. समीर वानखेडे यांच्या याचिकेवरील अंतिम सुनावणी प्रलंबित असेपर्यंत दिलासा. राज्यात 1 ऑगस्टपासून मासेमारीला परवानगी. मात्र 12 सागरी मैल क्षेत्रामध्ये 15 ऑगस्टपर्यंत बंदी कायम. नियम मोडल्यास कडक कारवाई होणार. मत्स्य व्यवसाय विभागाचा इशारा. आषाढी यात्रेमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 8.92 कोटींचं उत्पन्न. मागच्या वर्षीपेक्षा घट. भक्तांकडून रोख देणगी, हुंडी, त्यासोबत सोनं चांदीच्या दागिन्यांच्या स्वरूपात दान. मागच्या वर्षीच्या 10,84,00,000 उत्पन्नाच्या तुलनेत यंदा 1,91,00,000 रुपयांची घट. संयमी आणि शिस्तबद्ध क्रिकेट कारकिर्दीला अजिंक्य रहाणेंचा अलविदा. क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्तीची घोषणा. पुढे जाण्याची हीच योग्य वेळ म्हणत अजिंक्य रहाणे भावुक. भारतीय हॉकी संघाची नवी जर्सी वादाच्या भोवऱ्यात. भारतीय हॉकी संघानं जर्सीचा रंग बदलल्यानं वाद. भारतीय हॉकी जर्सी निळ्याऐवजी भगवी जर्सी असणार. रंग बदलल्यानंतर भारताचे पूर्व कर्णधार वीरेन राजकिना यांची नाराजी.